साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ, कुशल संघटक, युवकांचे आशास्थान, ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले, असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्रपरिवार, टीम मार्ग फाउंडेशन, समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट। वर्षभरात 267 गुन्ह्यात 6 कोटीचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेल्या महावसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारू विरुद्ध राबविलेल्या मोहिमेत 6 कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष 2023-24 करिता शासनाकडून 166 कोटी 32 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते। 31 मार्च अखेर विभागाकडून 189 कोटी 60 लाखाचा महसूल शासन जमा झाला असून 114% उद्दिष्ट पूर्तता केली आहे। वर्षभरात अवैध दारू विरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायामुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण 2067 गुन्हे दाखल केले असून 1702 आरोपींना अटक केली आहे। या कालावधीत विभागाने 66,822 लिटर हातभट्टी दारू, 2,971 लिटर देशी दारू, 1,043 लिटर विदेशी दारू, 2,970 लिटर परराज्यातील दारू, 533 लिटर बियर, 12,456 लिटर ताडी व 12,07,749 लिटर गुळमिश्रित रसायन व 215 वाहने असा एकूण 6,70,00,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। मागील वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गुन्ह्याच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबविली असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे 668, हातभट्टी दारू विक्रीचे 418 व हातभट्टी दारू वाहतुकीचे 134 गुन्हे नोंदविले आहेत। हातभट्टीमुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील तालुकानिहाय व पोलीस स्टेशननिहाय हातभट्टी दारू ठिकाणाची मॅपिंग करण्यात आली। त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून 2 ते 3 वेळा अचानकपणे अशा हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकण्यात आल्या। तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारूधंदे सुरू असल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 16 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत एकूण 114 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यात 33,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुरुवारी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी टाकलेल्या हातभट्टी धाडीत विभागाने एकूण 19,200 लिटर रसायन व 500 लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण 8,02,800 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत
एकूण 4 गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात 6 पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात निरीक्षक, 2 दुय्यम निरीक्षक, 1 सहाय्यक दुय्यम निरीक्षक, 3 जवान व 1 वाहन चालक असा स्टॉप समाविष्ट असून या व्यतिरिक्त 1 भरारी पथक व 1 शीघ्र कृती दल असे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याशिवाय कर्नाटक राज्याच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वागदरी व मंगळवेढा तालुक्यात मरवडे या ठिकाणी 2 तात्पुरते सीमा तपासणी स्थापन करण्यात आले असून संशयित वाहनाची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून अवैध दारूची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या व्यतिरिक्त दारू दुकानातून होणाऱ्या दररोजच्या दारू विक्रीवरही विभागाने कडक लक्ष असून दारू दुकानाची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचेही अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष 2023-24 करता 166 कोटी 32 लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 189 कोटी 60 लाखचा महसूल शासन जमा केलेला आहे. या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता 114% झाली असून याकरता विभागाने वेळोवेळी अवैध दारू, हातभट्टी दारू, धाबे इत्यादींवर कारवाई केल्यामुळे विभागाला महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले आहे. तसेच या विभागाने आर्थिक वर्ष 2023-24मध्ये एकूण 2067 गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास 6 कोटी 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आज सकाळी बार्शी तालुक्यातील भातंबडी तांडा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता त्या ठिकाणी 19,000 लिटर गुळ मिश्रित रसायन व 500 लिटर हातभट्टी दारू असा साठा जप्त करण्यात आले असून या कारवाईत एकूण 4 गुन्हे नोंदवण्यात आले असून 8 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपअधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नंदकुमार जाधव व दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात एकूण 6 पथके नेमण्यात आली असून या व्यतिरिक्त 1 भरारी पथक व 1 शीघ्र कृती दल नेमण्यात आलेले आहे. यात निरीक्षक, 2 दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान व जवानी वाहन चालक असा स्टाफ समाविष्ट असून या पथकांकडून रात्रंदिवस कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध दारू, हातभट्टी दारू, धाबे इत्यादीची तपासणी करण्यात येत आहे. तसेच या व्यतिरिक्त मरवडे तालुका मंगळवेढा व वागदरी तालुका अक्कलकोट या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.